नमस्कार, न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण निलंगा तालुक्यातील लांबोटा या पंचायत समिती गणातील उमेदवार आणि काँग्रेसचे बंड उमेदवार गोविंद सूर्यवंशी यांची मुलाखत घेत आहोत. त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांनी जे काँग्रेसला आजपर्यंत काम केलं त्या कामाचा पाडा त्यांनी आपल्यासमोर मांडणार आहेत आणि मतदारांना त्यांनी एक आव्हान करणार आहे. त्या संदर्भामध्ये आपली ही मुलाखत आहे. आज आपण त्यांचं मत जाणून घेऊया आणि त्यांची मुलाखत बघूया दिलखुलास. तर नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही जे पंचायत समिती लांबोटा गणातून उमेदवारी भरली आहे, तुम्ही काँग्रेसकडून अगोदर उमेदवारी भरली होती. मग काँग्रेसने तुम्हाला डावलून एका अनोळखी माणसाला उमेदवारी दिलेली आहे, यावर तुम्ही काय भाष्य करू शकता? कसं आहे, मला काँग्रेस पक्षानं गेली 15 वर्षापासून जे इमानीद्वारे काम केलं त्याचं फळ हे मला काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे. आणि पक्षामध्ये मी काम करत असताना एवढं काम केलं आहे पक्षासाठी. 2014 पासून माझा ज्या दिवशी 2014ला माझा प्रवेश झाला. असं तुम्हाला वाटतंय का की जी मूळची काँग्रेस आहे अशोकराव पाटील निलंगेकर साहेबाची आणि जे निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना डावलण्यासाठी आणि त्यांना त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला डावलण्याचं काम हे सध्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अभय साळुंके करत आहेत का? बरोबर आहे. इथं गटातटाचं राजकारण चालू आहे निलंगा तालुक्यामध्ये. कार्यकर्त्याला अशोकराव पाटील डाळवत आहेत का अभय साळुंके डाळवत आहेत हे कार्यकर्त्याच्या मनात म्हणजे कार्यकर्त्याच्या मनात संपूर्ण ऐकतं. आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ते कदापि त्यांनी हे देणार नाहीत, भाव देणार नाहीत. म्हणून अभय साळुंके जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने मी त्यांचा आरोप त्यांच्यावर असा आरोप करतोय की ते उमेदवारी हे पैसे देऊन देतात लोकांना, कार्यकर्त्यांना. जेवढे मी त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन होत आहेत ते पैसे घेऊन उमेदवारी ते देत आहेत. म्हणून मी कालच्या पंचायत समितीला रीतसर अर्ज केला होता, मागणी केली होती. आणि जो गावचा उमेदवार आहे त्यांनी मागणी केलेली नसताना तो त्याचा व्यवसाय पत्रकार आहे आणि पत्रकाराला त्यांनी तिकीट माझ्या विरोधात दिले. म्हणजे मला न देता पत्रकाराला देतात. म्हणजे तो मूळचा काँग्रेसचा कार्यकर्ता नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? काहीच नाही. मला सांगा त्याचं काम काय आहे, त्याचा व्यवसाय काय आहे. तो पत्रकार आहे. पत्रकाराचं पक्षामध्ये का श्रेय असतंय हे पक्षावर लिहिणे. पण तो एका पक्षाचं काम करतोय का मला सांगा. ह्या जिल्हाध्यक्षानं मला लिहून द्यावं की हा जो उमेदवार आहे त्यांनी दिलेला तो काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाचा पत्रकार आहे असं त्यांनी मला लिहून द्यावं. नाहीतर मग त्यांनी पैसे घेऊन त्याला उमेदवारी दिलेली असं माझा ठाम आरोप आहे जिल्हाध्यक्षावर. म्हणजे तुम्ही सरळ आरोप करताय की जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचे तिकीट वाटप झाले ते पैसे घेऊनच वाटप झालेलं आहे असं तुम्हाला? पैसे घेऊन तिकीट वाटप केलेलं. म्हणजे आता सध्याची जी निलंगा नगरपालिका झाली त्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला, त्यामध्ये तिकीट वाटपामध्ये माननीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांच्या एकाही उमेदवाराला ईव्ही फॉर्म लावण्यात आलेला नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की निलंगा नगरपालिकेलाही पैसे घेऊनच काँग्रेसने तिकीट वाटप केलेलं आहे? तसंच असणार, कारण काय जिल्हाध्यक्षाचं वागणंच तसं आहे. मी ज्या दिवशी मागणी केली जिल्हा काँग्रेस कमिटीला त्या दिवशी मी रीतसर पावती फाडली, पक्षाची फीस भरली, मुलाखतीला गेलो. त्या दिवशी जिल्हाध्यक्ष मला हसून बोलले, मला सांगितले तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात, तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात, तुम्ही लवजी सेनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष आहात म्हणून शेरे मारले त्यांनी यादीच्या पुढे. ठीक आहे म्हणून आम्ही उमेदवारी मिळाली म्हणून सगळं कामाला लागलो. वाजत गाजत मी फॉर्म भरला आणि अचानकपणे माझं तिकीट गायब होतंय, माझं बिफॉर्म गायब होतोय. म्हणजे हे जिल्हाध्यक्षानं पैसे घेऊन दिलेली उमेदवारी आहे. काँग्रेस पक्षाची लांबोटा पंचायत समितीची जी उमेदवारी आहे पत्रकाराला दिलेली, हे पैसे घेऊन दिलेली उमेदवारी आहे असं माझं ठाम आरोप आहे. मग तुम्ही आता कुठल्या पक्षातून लढत आहात आणि समोरच्यांना मेसेज देऊन तुम्ही तुमची उमेदवारी प्रबळ दावेदार आहात म्हणून तुम्ही काँग्रेसला काय मेसेज देणार आहात? मी
त्यांनी मला एका अर्धा तासामध्ये बी फॉर्म बाजूला केला, म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला लावला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा फॉर्म म्हणजे माझ्या अर्जाला बी फॉर्म नाही आहे. मला फोन आला, मी धावत पळत गेलो आणि मग त्यावेळेस अचानकपणे मला काही नेते त्या ठिकाणी भेटले शिंदे गटाचे. मग मला राग आला, मला चक्कर आली होती, मी खाली बसलो होतो. नंतर मग मी अचानकपणे शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बरेचसे पक्ष होते पण मला शिंदे गट आणि वंचितमध्ये जायचे होते, पण वंचितचे मला जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी भेटले नाही. म्हणून मी एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं काम तळागाळातल्या लोकांसाठी चांगलं आहे म्हणून मी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष शिवाजी माने साहेब, आदरणीय पंडितजी धुमाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं मी ठरवलं आणि माझी उमेदवारी हे आता लांबोटा पंचायत समितीमध्ये शिवसेनामधून मी दिलेली आहे. प्रचाराचा नारळ तुम्ही कधी फोडत आहात? मी प्रचाराचा नारळ हे सोमवारी लांबोट्यामधून फोडणार आहे आणि अमावासा मॉब त्या ठिकाणी माझा जो कार्यकर्ता आहे, मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्या सर्वांच्या म्हणजे विचारामधून सोमवारी नारळ फोडण्याचं ठरलेलं आहे. आज आपण दिलखुलासपणे गोविंद सूर्यवंशी यांची मुलाखत घेतलेली आहे. ते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला आता पोस्ट केलं का? आज जे लांबोटा गणातून जो तुमच्या समोर उमेदवार दिलेला आहे, परमेश्वर शिंदे यांचे काहीतरी मिसेस आहेत ते, तर त्यांनी कुठले काँग्रेस पक्षाचे सदस्य, कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे का? याच्यावर तुम्ही काय कसं बघता? कसं आहे बघा, मी गेल्या 2014ला माझा प्रवेश झाला, तेव्हापासून बघतो मी जो लांबोटा पंचायत समितीला दिलेला जो उमेदवार आहे त्याचं पद नाही, तो काँग्रेस पक्षाचा सदस्य नाही, कुठली त्याचे पक्षासाठी काही म्हणजे सक्रिय कार्यक्रम त्याचा नाही आणि मला टाळून त्याला तिकीट दिले. म्हणजे त्याचं काम काय पक्षासाठी, त्याचा व्यवसाय काय आहे हा? आणि असं असताना आम्हाला पक्षानं आम्हाला सोडून दुसऱ्याला पत्रकाराला तिकीट देत आहे. ह्याचं कारण काय? हे ह्या जिल्हाध्यक्षांना एकेकाळी म्हणा, आता म्हणा, तो निलंगा शहरातील, निलंगा तालुक्यातली पुंजी निघून देत होता. म्हणून त्याचं हे प्रेम उद्याच्या या होणाऱ्या लांबोटा पंचायत समितीमध्ये उन्मळून आलं आणि म्हणून त्याला ते उमेदवारी मिळालेली आहे, असं माझा ठाम आरोप आहे जिल्हाध्यक्षावर. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की पत्रकार असतानाही यांनी हप्ते गोळा करून जिल्हाध्यक्ष अभय साळुंकेला देत होते, त्यामुळे ते तुम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्यांना उमेदवारी दिली, असा तुमचा सरळ आरोप आहे का? माझा सरळ आरोप आहे की अभय साळुंकेला पुंजी निघून देणारा तो उमेदवार होता आणि त्याच्यामुळं त्याला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांचं प्रेम हे आता फळफळलं आहे, जुनं प्रेम आता फळफळलेलं आहे. म्हणून माझा ठाम आरोप आहे, जो मी केलेल्या कामाची मला काँग्रेस पक्षानं पावती दिलेली आहे. म्हणून मी काँग्रेस पक्षाला सोडलं नव्हतं, पण पक्षानं मला या ठिकाणी सोडलेलं आहे आणि मी माझी शिंदे गटातून जी उमेदवारी आहे पंचायत समितीची, मी माघार घेणार नाही असं ठाम मी आपल्याला सांगतो. विनंती आहे, आता याच्या पुढे मला बोलू नका, कारण काय मी एकदम दुःखी झालोय. कारण काय, मी 15 वर्षाच्या केलेल्या कामाचं फळ मला काँग्रेसवाल्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून मी पक्ष बंडखोरी करण्याचं काम या ठिकाणी केलं. आज आपण बघत आहात की निलंगा नगरपालिका यामध्येही तिकिटामध्ये घोळ करून निष्ठावंत जे जुने काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनाही फॉर्म लागलेला नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानंही माननीय जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी हप्तेखोरी करून पैसे घेऊन लोकांना तिकीट वाटप केलेलं आहे, असा सरळ आरोप आपल्या लांबोटा गणातील उमेदवार गोविंद सूर्यवंशी हे करतायत. ते काँग्रेसचे निष्ठावंत आणि आंबेडकर चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मग असे कार्यकर्त्यांना डावलून ते उपरे जे आलेले जे कार्यकर्ते आहेत किंवा पैसे ज्यांनी दिले अशाच लोकांना तिकीट दिले असा त्यांचा आरोप आहे.
तर आपण बघूया आता या लांबोटा गणामधून कुणाचा विजय होतो. त्या आपल्या सर्व श्रोत्यांचं आभार मानतो. न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये नमस्कार.